नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 501वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिली कविता आहे. एकदा एकाने प्रसिद्ध व्हायचे ठरवले. काहीतरी धाडस केले की नाव गाजते हे पण त्याने बघितले. संधी मिळताच तसे काहीतरी करायचे असे ठरवले. एका पेटलेल्या इमारतीतून बाहेर पडायला विरोध करणाऱ्या 6 जणांना त्याने जबरदस्तीने बाहेर काढले. पण ते सर्व फायर ब्रिगेडचे जवान होते आणि आतल्या लोकांना सोडवायला गेले होते हे त्याला नंतर कळले. एकदा एकाने प्रसिद्ध व्हायचे ठरवले. काहीतरी धाडस केले की नाव गाजते हे त्याने बघितले. संधी मिळताच तसे काहीतरी करायचे असे ठरवले. एका पेटलेल्या इमारतीतून बाहेर पडायला विरोध करणाऱ्या 6 जणांना त्याने जबरदस्तीने बाहेर काढले. पण ते सर्व फायर ब्रिगेडचे जवान होते आणि आतल्या लोकांना सोडवायला गेले होते हे त्याला नंतर कळले. दुसरी कविता आहे. एकदा प्रेमात पडलेल्या एकाला मी विचारले, काय रे, तुला काय वाटते, ती तुझ्याबरोबर लग्न करायला तयार होईल? तो म्हणाला, इथे फारच मोठा जर आणि तरचा प्रश्न आहे. जर पृथ्वीवर प्रलय झाला आणि शेवटी ती आणि मी एवढे दोघेच उरलो तर कदाचित ती तयार होईल. प्रेमात पडलेल्या एकाला मी विचारले, काय रे, तुला काय वाटते, ती तुझ्याबरोबर लग्न करायला तयार होईल? तो म्हणाला, इथे फारच मोठा जर आणि तरचा प्रश्न आहे. जर पृथ्वीवर प्रलय झाला आणि शेवटी ती आणि मी एवढे दोघेच उरलो तर कदाचित ती तयार होईल. आता पुढची तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी यांच्यावर आधारित 36वा भाग. याच शरीरी याच मनामध्ये सत्वगुणही असतो. बुद्धीच्या गुप्त खणातही असतो. अव्यक्त आकाशात असतो. याच शरीरी याच मनामध्ये सत्वगुणही असतो. बुद्धीच्या गुप्त खणात असतो. अव्यक्त आकाशी असतो. इंद्रियांना समजत नाही कारण तो व्यक्त नसतो. सूर्यासारखाच चमकत राहतो. सर्वांना सर्व देतो. इंद्रियांना समजत नाही कारण तो व्यक्त नसतो. सूर्यासारखा चमकत राहतो. सर्वांना सर्व देतो. व्यक्त असते ते सारे. सूर्य उगवल्याने कळते. आत्मा असतो म्हणून सारे. व्यक्त ब्रह्मांड कळते. व्यक्त असते ते सारे. सूर्य उगवल्याने कळते. आत्मा असतो म्हणून सारे. व्यक्त ब्रह्मांड कळते. सूर्यापासून पृथ्वी तारे ग्रह नक्षत्रही बनले. तसेच सारे आत्म्यापासून व्यक्त आहे ते बनले. सूर्यापासून पृथ्वी तारे ग्रह नक्षत्रही बनले. तसेच सारे आत्म्यापासून व्यक्त आहे ते बनले. स्वतंत्र रूप गुणांच्या वस्तू आत्म्यापासून बनल्या. वेगळेपणाने त्या व्यक्त झाल्यावर कळल्या.
स्वतंत्र रूप गुणांच्या वस्तू आत्म्यापासून बनल्या, वेगळेपणाने त्या व्यक्त झाल्यावर कळल्या. व्यक्त होणे जन्म आहे, अव्यक्त होणे मृत्यू आहे. नवीनच जन्म आणि मृत्यू होणे अशक्य आहे. व्यक्त होणे जन्म आहे, अव्यक्त होणे मृत्यू आहे. जी नवीनच जन्म आणि मृत्यू होणे अशक्य आहे. आत्मा जन्मत नाही आणि मरतही नाही. आत्मा वाढतही नाही आणि झिजतही नाही. आत्मा जन्मत नाही आणि मरतही नाही. आत्मा वाढतही नाही आणि झिजतही नाही. शरीर मरून गेले तरीही आत्मा संपत नाही. मडके फुटले तरीही आतील हवा संपत नाही. शरीर मरून गेले तरीही आत्मा संपत नाही. मडके फुटले तरीही आतील हवा संपत नाही. बाहेरच्या हवेत आतील हवा मिसळून जाते. मडक्यामुळे अलगपण होते, ते संपून जाते. बाहेरच्या हवेत आतील हवा मिसळून जाते. मडक्यामुळे अलगपण होते, ते संपून जाते. व्यक्ताला जन्म अस्तित्व वाढ झीज सारे असते. आत्म्याला तर यापैकी काही सुद्धा नसते. व्यक्ताला जन्म अस्तित्व वाढ झीज सारे काही असते. आत्म्याला तर यापैकी काही सुद्धा नसते.